UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी। काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न। फडणवीसांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। बीड हत्येचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळामध्ये, संजय राऊतांचे गंभीर आरोप। तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेणाऱ्या दादांचाही राजीनामा घेण्याची राऊतांची मागणी। मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा। निर्णय चुकल्यास अजितदादांना बरेच परिणाम भोगावे लागतील। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, संदीप क्षीरसागर यांची मागणी। तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास तपासामध्ये पोलिसांवर दबाव येईल, क्षीरसागर यांच्याकडून शंका व्यक्त। सरपंच हत्या प्रकरणी तपासाला वेग। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक आणि बीडचे पोलीस अधीक्षक केजमध्ये दाखल। हत्या झालेल्या ठिकाणाची दोघे जण पाहणी करणार। बीड प्रकरणी एसआयटी लावा, सर्वात पहिली मागणी मी केली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। शरद पवारांपाठोपाठ आता उद्धव ठाकरे सुद्धा बीडचा दौरा करणार। 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणी दौरा करण्याची शक्यता। देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। बीडमध्ये शनिवारी होणाऱ्या मूक मोर्चाची तयारी सुरू। न्याय पाहिजे असा उल्लेख असलेले बॅनर। शनिवारच्या मोर्चामध्ये शरद पवारांसह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार। बीडमध्ये शनिवारी होणाऱ्या मूक मोर्चाची तयारी सुरू। न्याय पाहिजे असा उल्लेख असलेले बॅनर। शनिवारच्या मोर्चामध्ये शरद पवारांसह सर्वपक्षीय नेते यामध्ये सहभागी होणार। आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपामध्ये 2 जण पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती। तर शिवसेनेच्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती। सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर। पत्नीला अटक। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। आरोपीला फाशी देत नाही तोपर्यंत पीडितेवर अंत्यसंस्कार नकोत, आरोपीला फाशी देण्याची मागणी करत नागरिक आक्रमक। कल्याणमधील घटना गंभीर, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तर आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा, फडणवीसांची पोलीस आयुक्तांशी चर्चा। 2 चिमुकल्या मुलींच्या हत्येने राजगुरुनगर हादरलं। 54 वर्षीय नराधमाकडून चिमुकलींवर अत्याचार करून हत्या। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपूर्ण कुटुंबानं मोदींची भेट घेतली। शिंदे आणि मोदींमध्ये 1 तास चर्चा। आजपासून 2 दिवस मातोश्रीवर बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत बीएमसी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। नागपुरात विदर्भातील भाजप आमदारांचा गडकरींच्या हस्ते सत्कार। कार्यक्रमाला मुनगंटीवारांची दांडी। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू। पाया खोदण्याच्या कामात सुरुवात। रामसुतार आर्ट क्रिएशन्स कंपनीला पुतळा उभारण्याचं काम। मराठवाड्यामधील 8 पैकी 6 जिल्ह्यांमधील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येईना। विभागीय प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती धक्कादायक बाब उघडकीस। नवीन वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यातील महापालिकांचं पाणी महागण्याची शक्यता। वाढता खर्च आणि वाढलेल्या वीज दरामुळे प्रशासनाकडून हालचाली। राज्यामध्ये 27 ते 29 डिसेंबरच्या दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा। खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।